नमस्कार, मी अनिता स्पाइस तडका विथ अनितामध्ये तुमचे स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत झटपट आणि स्वादिष्ट अशी साबुदाणा पराठ्याची रेसिपी. हा साबुदाणा पराठा तुम्ही जेवणासाठी बनवू शकता, एकदम पोटभरीचा होतो. त्यासाठी सगळ्यात अगोदर 2.5 कप साबुदाणा मी घेतला आणि तो कढईमध्ये 2 ते 3 मिनिट भाजून घेऊन त्याला थंड करायला ठेवला. त्यानंतर ह्यामध्ये टाकण्यासाठी 5 ते 6 मिरच्या, 2 चमचे जिरे, आलं मिक्सरला जाडसर वाटून घेतलं. मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला हव्या असेल तर तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरच्या घ्या. आता तोपर्यंत साबुदाणा थंड झाला. त्या साबुदाण्याच्या मिक्सरमध्ये पीठ बनवून घेतले आणि चवीनुसार मीठ टाकले. त्यानंतर 2 ते 3 बटाटे मी अगोदरच उकडून स्मॅश करून ठेवले होते. ते बटाटे त्यामध्ये मिक्स करून घेतले आणि एकत्र केले. त्यानंतर माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट अगोदरच करून ठेवलेला होता. त्यातले 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचे कूट मी त्यामध्ये ॲड केला आणि थोडंसं दही, घट्ट दही, आंबट असेल दही तरीसुद्धा चालेल. आणि हे पीठ चांगले घट्ट मळून घेतले. हे चांगले 3 ते 4 मिनटं घट्ट व्यवस्थित मळून घ्या. घट्ट मळून घेतले तर नीट छान लाटून पराठे करता येतील. आणि हे पीठ मळून साईडला ठेवले. पीठ तुम्ही कमीत कमी अर्धा तास तरी मुरू द्या. आता आपण ह्यासाठी करणार आहे शेंगदाणा चटणीची तयारी. शेंगदाणा चटणीसाठी मी 1 वाटी शेंगदाणे कढईमध्ये भाजून घेतले आणि त्याची साल काढून मिक्सरमध्ये घेतले. त्यात 3 ते 4 मिरच्या घेतल्या, थोडंसं आलं घेतलं. त्यामध्ये पाणी टाकून त्याचं वाटून घेतले. आता ह्या चटणीला तुपाची किंवा तेलाची जिराची फोडणी वरतून टाकायची. तुमच्या चवीनुसार तुपाची टाकली तर छान टेस्ट येईल. ही चटणी साईडला ठेवू. आता आपले पीठ छान मुरलेले आहे. त्याचं कपड्यावर पाणी घेऊन असं थापून पराठा तयार करून घ्या. किंवा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही असं लाटूनसुद्धा घेऊ शकता. आता हे थापलेले किंवा लाटलेला हा जो पराठा आहे, तवा गरम करून त्यावर छान तेल सोडून खरपूस दोन्ही साईडनी परतून घ्या. हा पराठा तुम्ही इतर वेळेस नाश्त्यालासुद्धा बनवू शकता. मुलांना हा प्रचंड आवडतो. मुले पुन्हा पुन्हा मागून खातील. इतर वेळेस चवीला चेंज म्हणून तुम्ही हा पराठा नक्की बनवून बघा. आता पराठा हा दोन्ही साईडने छान परतून घेतला आणि त्यानंतर हा पराठा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. आणि जेव्हा उपास नसेल तेव्हा तुम्ही दुसरी कोथिंबीर टाकून पुदिन्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. प्रचंड आवडतो मुलांना हा पराठा. हा पराठा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा.